हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका तरुणाने लग्नासाठी दातांवर शस्त्रक्रिया केली, मात्र ती अयशस्वी ठरली। यामुळे त्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याचे समोर आले। 16 फेब्रुवारी रोजी हैदराबादच्या जुबली हिल्स येथील FMS इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये स्माइल डिझायनिंग प्रक्रियेदरम्यान 28 वर्षीय लक्ष्मी नारायण विजम यांचा मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार ॲनेस्थेशियाच्या अतिसेवनामुळे लक्ष्मी नारायण यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे। जेव्हा लक्ष्मी नारायण बेशुद्ध झाला तेव्हा क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या वडिलांना बोलवले, त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले। आश्चर्याची गोष्ट म्हणजे लक्ष्मी नारायण यांनी त्यांच्या कुटुंबियांना शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली नाही, तसेच त्यांना कोणतीही आरोग्य समस्या नव्हती। यामुळे त्यांच्या अकाली निधनासाठी वडिलांनी क्लिनिकला जबाबदार धरले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी सांगितले की लक्ष्मी नारायण 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजता क्लिनिकमध्ये पोहोचले होते। सायंकाळी 4:30 वाजता त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले। तेथे सुमारे 2 तास शस्त्रक्रिया सुरू होती। शस्त्रक्रियेनंतर लगेच त्यांच्या वडिलांना बोलवण्यात आले। त्यांना तात्काळ जुबली हिल्स येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले। रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। अधिक तपास केला असता असे आढळून आले की लक्ष्मीनारायण यांचे नुकतेच लग्न ठरले असून पुढील महिन्यात त्यांचे लग्न होणार आहे। दरम्यान या घटनेनंतर मृताच्या कुटुंबियांनी क्लिनिकवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे। स्माइल डिझायनिंग ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी हिरड्या, दात आणि ओठ बरे करण्यास मदत करते। ही प्रक्रिया शस्त्रक्रियेद्वारे केली जाते। तीच शस्त्रक्रिया करण्यासाठी लक्ष्मी नारायण आले होते, पण त्यांचा मृत्यू झाला। बिहारच्या लखीसरायामध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। बिहारौर गावात ही घटना घडली असून अज्ञात वाहनाने ऑटोला जोराची धडक दिली। यात ऑटोचा चक्काचूर झाला आहे। लखीसराया सिकंदरा मुख्य मार्गावर बिहारौर गावाजवळ अपघात झाला। ऑटोमधून 15 जण प्रवास करत होते, त्यापैकी 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींची प्रकृती चिंताजनक आहे। जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे। अपघाताची माहिती पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले। अपघातात ऑटो चालक मनोज कुमारचा मृत्यू उपचारावेळी झाला, तर दिवाना कुमार, छोटू कुमार, अमित कुमार आणि रामू कुमार यांची नावे समजली आहेत। हे सर्वजण मुंगेर जिल्ह्यातील होते। इतर मृतांची ओळख पटलेली नाही। पोलिसांनी मृतांच्या मोबाईलमधून नंबर शोधून कुटुंबियांना अपघाताची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत। काही जखमींची ओळख पटली असून त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला जात आहे। लखीसरायामधील सागर यादव, मुंगेर जमालपूरच्या ऋतिक कुमार यांची ओळख पटली आहे। दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती आणि काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती।